लाभार्थ्यांना त्यांच्या जो काही लाभाचं वाटप आहे किंवा डीबीटी आहे हे ज्या वेळेला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि उपमुख्यमंत्री अजितदादा यांच्या मंत्रिमंडळामध्ये किंवा मीटिंगमध्ये ज्या वेळेला तशा पद्धतीच्या सूचना दिल्या जातील त्या पद्धतीनं पुढचं डीबीटी हे निश्चितपणाने होईल. अफवा पसरवल्या जात आहेत. शेवटी कुठले निकष कशा पद्धतीनं लावले जातील, कशा पद्धतीनं बदलले जातील, कशा पद्धतीनं कुठली जर एखादी तक्रार आली तर त्या संदर्भातली कशी स्क्रुटिनी केली जाईल हा निर्णय शासनाचा आणि विभागाचा राहतो. त्याच्यामुळे अद्याप तरी त्या संदर्भामध्ये कुठेही चर्चा नाही, अद्याप त्या संदर्भामध्ये कुठेही चौकशी किंवा कुठेही त्या संदर्भातली कारवाईचा विषय झालेला आहे. एका घरातल्या 2 बायकांनाच फक्त लाभ मिळू शकतो अशा संदर्भातला नियमही नाहीये. आपण जर GR मध्ये बघितलं तर 2.5 लाखापेक्षा कमी उत्पन्न असणारे, रेशन कार्ड त्यांचं पिवळं किंवा केशरी किंवा उत्पन्नाचा दाखला असणारे अशी सगळी स्क्रुटिनी होऊन आम्ही सुरुवातीपासून एक गोष्ट म्हणत आलो की 2.5 कोटीपर्यंत लाभार्थी हे मॅक्सिमम असू शकतात आणि त्या पद्धतीने जी काही योग्य ती घोषणा आहे ती केली जाईल. आता 1500चा लाभ आहे आणि जे लाभार्थी आहेत, जे व्हेरीफाईड झालेले आहेत, ज्यांना गेल्या महिन्यांपासून लाभ मिळत आहे त्या पद्धतीनं त्यांना मिळत नाही. अशा पद्धतीच्या चुकीच्या पद्धतीनं बातम्या काही वर्तमानपत्रामध्ये आलेल्या आहेत. माझ्याही नावाचं त्याच्यामध्ये कोट करण्यात आलेलं आहे. मी खरं तर सकाळी वाचल्यानंतर मलाही आश्चर्य झालं, कारण जी इंटरव्ह्यू मी कधी दिलीच नाही, अशा पद्धतीनं औपचारिक झालाच नाही, त्याच्यामध्ये अशा पद्धतीनं एका वर्तमानपत्राने ती चुकीची बातमी दिलेली आहे. लाडकी बहीण योजना अतिशय बारकाईनं आम्ही राबवलेली आहे. साधारणपणे 2,40,00,000 पेक्षा अधिक महिलांपर्यंत आज ह्या योजनेचा लाभ पोहोचत आहे आणि ही योजना सुरू झाल्यापासून त्याची चांगल्या पद्धतीनं स्क्रुटिनी करणं, 2.5 लाखापेक्षा कमी उत्पन्न असणारे, 1 लाखापेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्या माता भगिनींचे फॉर्म भरून घेणं, ते ऑनलाईन करणं, आधार सीडिंग करणं, अशा पद्धतीनं ते केलं गेलेलं आहे. त्याच्यामुळे कुठेही स्क्रुटिनी ही 2.5 कोटी महिलांची किंवा लाभार्थ्यांची होणं हे शक्यही नाहीये आणि ते करणंही नाहीये, कारण आज त्या महिला 5 महिन्यापासून लाभ घेत आहेत. एक आणि दुसरी गोष्ट म्हणजे कोणाची जर तक्रार त्या संदर्भामध्ये पुढं मागं कधीही, म्हणजे आज मी आमदार म्हणून आपल्या सर्वांसोबत संवाद साधत आहे, मंत्री म्हणून मी त्या विभागाचं काम केलेलं आहे, पुढं मागं कधीही त्या संदर्भातली कुठली स्पेसिफिक तक्रार जर आली तर त्या संदर्भातला जो काही तेवढ्या पुरतची स्क्रुटिनी करण्याचा, म्हणजे उदाहरणार्थ एखाद्या XYZ जिल्ह्यातल्या 100 लाभार्थ्यांबद्दल जर तक्रार झाली तर त्या 100 लाभार्थ्यांपुरतची चौकशी करायची किंवा नाही हा सुद्धा, किंवा स्क्रुटिनी करायची किंवा नाही हा सुद्धा निर्णय हा शासन जर तशा पद्धतीचं कधी काही घडलं किंवा आलं तर त्या संदर्भामध्ये घेण्यात येईल. कुठेही स्क्रुटिनीचा विषय येत नाही. लाभार्थ्यांना त्यांच्या जो काही लाभाचं वाटप आहे किंवा डीबीटी आहे हे ज्या वेळेला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि उपमुख्यमंत्री अजितदादा यांच्या मंत्रिमंडळामध्ये किंवा मीटिंगमध्ये ज्या वेळेला तशा पद्धतीच्या सूचना दिल्या जातील त्या पद्धतीनं पुढचं डीबीटी हे निश्चितपणाने होईल. लाडक्या बहिणींसाठी अतिशय आनंदाची बातमी. आज महाराष्ट्र दिनानिमित्त लाडक्या बहिणींना आज सकाळी 11 वाजल्यापासून पुढे वाटप सुरू होणार. आदित्य तटकरे मॅडम यांची मोठी घोषणा, सोबतच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुद्धा मोठी घोषणा केलेली आहे. महाराष्ट्र दिनानिमित्त सर्व महाराष्ट्रवासियांना हार्दिक शुभेच्छा. बघा, आजपासून लाडक्या बहिणींना सरकार एक मोठं गिफ्ट सुद्धा देणार आहे आणि उशीर झाल्याबद्दल एप्रिलचा हप्ता आणि मेचा हप्ता एकत्र देणार आहेत. खरं तर अक्षय तृतीयानिमित्त हे वाटप होणार होतं, परंतु काल काही तांत्रिक अडचणीमुळे हे करता आलं नाही असं सरकारचं म्हणणं आहे. त्यामुळं लाडक्या बहिणींना आम्ही साडीसुद्धा गिफ्ट देणार आहोत, सोबत आम्ही त्यांची माफी मागत आहोत असं त्यांनी सांगितलेलं आहे. आणि याच्यासाठीच तुम्हाला एप्रिल आणि मे असे 2 हप्ते एकत्र लाडक्या बहिणींना मिळणार आहेत. ज्या लाडक्या बहिणीकडे पिवळा आणि केशरी रेशन कार्ड आहे अशा लाडक्या बहिणींना साडी मिळणार. सरकारचं आत्ताचं मोठं एक वक्तव्य झालेलं आहे, आत्ता झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी सांगितलेलं आहे. लाडक्या बहिणीसाठी खात्यात आज पैसे जमा होणार. आज 1500 रुपये खटाखट लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा होणार. महाराष्ट्र दिन आहे. सर्व लाडक्या बहिणींना हार्दिक शुभेच्छा म्हणत त्यांची माफीसुद्धा माहिती गेलेली आहे. काही लाडक्या बहिणींच्या मोबाईलवरती 11 वाजल्यापासून पुढे आज खटाखट मेसेज येणार आहेत, कारण आज 1 मे आहे. आज बँकेनं जरी सुट्टी असली तरी काही टेन्शन घ्यायची गरज नाही. पैसे तुमच्या खात्यात 100% येतील. महाराष्ट्र दिनानिमित्त
हे वाटप 100% सुरू राहणार आहे. त्यामुळे कोणीही टेन्शन घ्यायची गरज नाही. लाडक्या बहिणींनो, तुमची तक्रार होती, आम्हाला मान्य आहे असं सरकारला म्हणणं आहे. तुम्ही अतिशय काळजीपूर्वक ह्याची प्रतीक्षा करत होतात हे सुद्धा त्यांनी सांगितलेलं आहे. परंतु आता आम्हाला समजलेलं आहे कुणीही टेन्शन घ्यायची गरज नाही. त्याच्याबद्दल माफी असावी असं सरकारनं सांगितलेलं आहे. आणि एप्रिल आणि मेचा हप्ता हा 100% आज सकाळी 11 वाजल्यापासून पुढे वाटप होणार आहे. 3 टप्प्यात वाटप होणार आहे. 1 मे, 2 मे, 3 मे असे 3 दिवस वाटप हे 100% होणार आहे. आत्ताच बैठकीमध्ये जे झालं होतं ते त्यांनी पत्रकार परिषदेमध्ये सांगितलेलं आहे. बघा, भरपूर लाडक्या बहिणींना वाटत होतं की आता एप्रिलचा हप्ता गेला, एप्रिलचा महिना गेला म्हणजे आपल्याला आता पैसे मिळाले नाही, याचा अर्थ लाडकी बहीण योजना बंद होणार. परंतु एकनाथ शिंदे असं म्हणले आहेत की लाडकी बहीण योजना बंद होऊ देणार नाही. जोपर्यंत आमचं सरकार चालू आहे तोपर्यंत लाडकी बहीण योजना जी आहे ती योजना अजिबात आम्ही बंद होऊ देणार नाही. त्यामुळं लक्षात घ्या, ज्या लाडक्या बहिणींना वाटत आहे की आपले हप्ते गेले, आपले पैसे गेले, असं काही झालेलं नाही. कारण सरकार हे काहीतरी मोठं करण्याच्या याच्यामध्ये आहे. परंतु यावेळेस थोडासा उशीर झाला आहे असं सरकारनं म्हणलेलं आहे. ठीक आहे, परंतु काही लाडक्या बहिणींना आता इथं आपण साडीसुद्धा देणार आहोत. त्या कोणत्या असणार, कारण अक्षय तृतीयासारखा मोठा दिवस होता काल, तिथं ते काल पैसे येणार होते. परंतु काही तांत्रिक अडचणीमुळं हे पैसे आले नाहीत असं सरकारचं म्हणणं आहे. परंतु टेन्शन घेऊ नका, बहिणींसाठी खुशखबरच आम्ही देत आहोत असं त्यांनी म्हणलं आहे. आणि लवकरच लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 2 हप्ते सोबतच 25,000चं अनुदान सोबत गॅस सिलेंडरचे 2400 रुपये हे वाटप होणार आहेत. आता कोणत्या जिल्ह्यांपासून सुरुवात होणार आहे ते नीट ऐका. तुमचा जिल्हा कोणता आहे कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करा. बघा, सोलापूर, सातारा, सांगली, कोल्हापूर, धुळे, जालना, अमरावती, चंद्रपूर, पुढे आपल्याला नाशिक, ठाणे, मुंबई, नवी मुंबई, पुणे, रायगड, सातारा, सांगली, रत्नागिरी अशा महत्त्वाच्या जिल्ह्यांपासून हे जे वाटप आहे हे सुरू राहणार आहे. गॅस सिलेंडरचे पैसे सुद्धा देणार आहेत. अजितदादा पवार आपल्याला सांगितलं होतं की 3 मोफत गॅस सिलेंडर देणार आहेत. ते सुद्धा वाटप तुम्हाला 100% आता पाहायला मिळणार आहे. आता पटापट कमेंट्समध्ये कमेंट करा कोणाकोणाला मागचे हप्ते आलेले आहेत किंवा गॅस सिलेंडरचे पैसे आले होते. कारण अशा लाडक्या बहिणींना मागचे सुद्धा हप्ते जर आले नाही तर ते सुद्धा मागचे हप्ते येणार आहेत. समजा तुम्हाला फेब्रुवारी, मार्च किंवा मागचे हप्ते आले नसेल तर कमेंट करा. कारण चेक हा डिपॉझिट झालेला आहे कालच, परंतु बँकेत काही तांत्रिक अडचणी असल्यामुळं हे प्रॉब्लेम्स तिथं फेस करावे लागणार आहेत. तर आज तुम्हाला वाटप पाहायला मिळणार आहे. कोणत्या बँकेत पैसे येतील सांगतो. SBI, बँक ऑफ महाराष्ट्र, बँक ऑफ इंडिया हे सरकारी बँक आहेत, सोबत पोस्टाचं खातं आणि काही महत्त्वाचे 5 ते 10 शासकीय बँक आहेत. आता तुमचं बँक कोणती आहे तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करा. आज भरपूर मोबाईलवरती 3,000 रुपयांचा खटाखट मेसेज हा पडणार आहे. त्यामुळं हा व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या लाडक्या बहिणींना शेअर करा, कारण खूप महत्त्वाचा व्हिडिओ आहे. त्यांची आता आज प्रतीक्षा संपणार आहे आणि आजपासून 3 दिवस म्हणजेच 1, 2 आणि 3 मे असे 3 दिवस हे वाटप सुरू राहणार असल्यामुळं टेन्शन घ्यायची काही गरज नाही. भरपूर लाडक्या बहिणींना आनंदच होणार आहे, कारण त्यांची प्रतीक्षा अखेर संपणार आहे. सोबतच सरकार तुम्हाला साडीसुद्धा वाटप करणार आहे आणि तुम्हाला 20 लाख लाडक्या बहिणींना हे सरकार गिफ्ट म्हणून घरकुल देणार आहे. 2.5 लाख रुपये त्याच्यामध्ये तुम्हाला अनुदान मिळणार आहे. जर तुम्ही अजूनही अर्ज केला नसेल तर अर्ज करा. ग्रामपंचायत आणि पंचायत समितीमध्ये याचा अर्ज भेटतो. तर सर्व लाडक्या बहिणींना विनंती आहे, हा व्हिडिओ शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये सांगा तुम्हाला मागचे पैसे आलेत का. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.